शिवव्याख्याती कुमारी आरती अरुण ढोले पाटील तुळजापूरची. आता आवाज पुरंदराच्या पायथ्याला नाही, पुरंदराच्या टोकाला गेला पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. वा, म्हणजे चांदोळ नगरीमध्ये आलोत, बुलढाण्याची ताकद समजली मला. हरे रंग का सपना पाके आया था अफजल इस माटी में, हरे रंग का सपना पाके आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया भगवा उसकी छाती में, भगवा उसकी छाती में. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे संकल्पक, छत्रपतींचे वडील आणि स्वराज्याच्या प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होते आणि वक्तृत्वास सुरुवात करते. स्वराज्याची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ पुण्यात आले. भकास कंगाल झालेला पुणे, उद्ध्वस्त झालेला पुणे, गाढवाचा नांगर फिरवलेला त्या पुण्यावरनं, अशा पुण्यात आल्यात मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज. जहागिरी करायची आहे, राज्यकारभार चालवायचा आहे. जहागिरी करावी कुणावी, राज्य चालवावं कुणावर? कोण होतं, कोण इथं? माणसं पार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आपला जीव मुठीत घेऊन जगायला लागली होती. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच काय तो त्यांच्या आयुष्याचा अट्टहास झालेला होता. आणि मासाहेबांनी मग त्यांना घातली साथ की या, परत या, तुमच्या गावात या, स्वराज्यात या, तुमच्या घरात या. या विश्वासातनं माणसं गावात आली, घरात आली. गावं गजबजू लागली, घरं कुजबुजू लागली. आणि रयते समोर पुन्हा एकदा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. गावात तर आलो, घरात तर आलो, पण खायचं काय? आणि शेती करायची तर पेरायचं काय? काय होतं काय यांच्याकडं? तसा शेतकरी मासाहेबांकडे गेला आणि मासाहेबांना म्हणाला, मासाहेब, गावात तर आलो, घरात तर आलो, पण खायचं काय? शेती करायची तर पेरायचं काय? आणि त्या दिवशी मासाहेब जिजाऊंनी महाराष्ट्रातलीच नव्हे, भारतातली पहिली संस्था उभी केली. ज्या संस्थेचं, ज्या बँकेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या माध्यमातून मासाहेब जिजाऊंनी, इको कमी करता का, शेतकऱ्यांना बी बियाणं दिली, खतं दिली, बैलजोड्या दिल्या. तसा शेतकरी रानात जायला लागला, पेरणी व्हायला लागली, मोत्यासारख्या दाण्याची कणसई लकडली. मला सांगा शेतकरी बांधवांनो, तुम्ही कष्टानं पिकवलेलं पीक अगदी डोलाने दिमाखात डोलतंय, समाधान वाटतं म्हणाला. आपण एवढं कष्ट केलं, तसं आपलं पीक आलं, शेतकरी समाधानीच झाला. अचानक काळजात कल्लोळ उडाला. एवढं कष्टानं पिकवलेलं पीक डोळ्यात देखत वाया जाताना दिसायला लागलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं पिकांमध्ये दैदोस घालायला लागली. सगळं पीक नाबूद करायला लागली. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला आणि मासाहेबांना म्हणाला की मासाहेब, तुम्ही बैलजोड्या दिल्या, खतं दिली, बी बियाणं दिली, मोत्यासारख्या दाण्याची कणसई लकडली, पण मासाहेब, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली रणगव्यासारखी जनावरं पिकांमध्ये दैदोस
सगळं पीक नेस्तनाबूत करतात. काहीतरी करा मासाहेब, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. जर शेतकरी जगला, जर शेती जगली आणि तरच शेतकरी जगेल. आणि मासाहेबांनी दुसऱ्याच दिवशी आजूबाजूच्या गावामध्ये दौंडी द्यायला सुरुवात केली की जो कोणी या शेतीचं, या पिकांचं, या रानगव्यासारख्या जनावरांपासून रक्षण कराल त्याला सोन्याचं कड देण्यात येईल. तशी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली तरणी बांड पोरं गावागावातनं बाहेर पडायला लागली. रातोरात पिकांभोवती पहारा द्यायला लागली. एखादं जनावर धुसफुसताना दिसलं की त्याच्यावर झडप घालायला लागली आणि त्याच्या मुसक्या आवळून शिपटे दाखवायला मासाहेबांकडे आणायला लागली आणि सोन्याचं कळ मिळवायला लागली. रात्री 1:30चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. 4-5 तरणी बांड पोरं किलबिल करताना दिसली. तसा पहारेकरी पुढे झाला आणि त्याला विचारलं, काय रे, काय गडबड चालली? तसं एक तरण बांड पोरगा सरदिशी पुढे झाला आणि म्हणाला की मासाहेबांनी भेटायचंय. कुठे आहेत मासाहेब? पहारेकरी म्हणाला, सकाळी ये. नाही, मला मासाहेबांनी भेटायचंय. अरे होय लेका, सकाळी ये. नाही, मला आत्ताच मासाहेबांनी भेटायचंय. अरे येडा का खुळा लेका तू, सकाळी ये की. नाही, मला काय ते माहित नाही. मासाहेबांनी भेटले बगर म्या काय इथून जायचं नाही. अरे येडा का खुळा लेका तू, रात्रीचं 1:30 वाजल्यात, मासाहेब झोपले असतील. आणि हा सगळा गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः येत्या झाल्या आणि मासाहेबांनी विचारलं, काय रे, काय गडबड चालली? तसं ते तरण बाण पोरगा सरदिशी पुढे झाला आणि म्हणाला की मासाहेब, तुम्ही दौंडी दिलती नव्ह? जो कोणी या पिकांचं, या जनावरांपासून रक्षण करल त्याला सोन्याचं कड देण्यात येईल. हे काय, जनावर संगच घेऊन आलोय. मासाहेबांनी त्याला विचारलं, अरे एवढं भलं मोठं जनावर कशाला घेऊन आलास? साधी शेपटी दाखवायला आणली असतीस तरी चाललं असतं. तसं ते पोरग म्हणालं, या जनावरांची शिकार केली आणि कधी तुमच्याकडे येतो असं झालं आणि या गडबडीत लक्षातच नाही राहिलं. तशा मासाहेब म्हणाल्या, काय रे, तू जर सकाळी आला असतास तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं? तसं त्या पोराच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू यायला लागले. बिचारा पोरगा रडायला लागलं आणि रडता रडता आलेला हुंदका दाबत ते पोरग म्हणालं, सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो. या रानगव्याच्या जनावरांची शिकार केली आणि कधी हे जनावर दाखवायला तुमच्याकडे घेऊन येतो आणि तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर घेतो. असं झालं मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली नव्हा की 10 हत्तीचं बळ येतं म्हणून आलो मासाहेब, सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही. तशा मासाहेब स्वतः पुढे झाल्या. मासाहेबांनी त्या पोराच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि मासाहेबांनी त्याला विचारलं, काय रे, नाव काय तुझं? आणि तसं ते पोरग म्हणालं, तान्हाजी मालसरा, उंबराट गावचा जी. आणि त्या दिवसापासून तान्हाजी जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. म्हणजे स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, कौतुकाच्या थापेवर उभं राहिलंय. आणि ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडे बघतो. काय वाटतं तुम्हाला, का दिलं असेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान? का दिलं असेल? आज ही माझ्या समोर तरुण मंडळी बसली आहेत ना,
ही आज अभिमानाने जगावी, स्वाभिमानाने जगावी आणि आमच्या राजाचं नाव घेताना अभिमानाने छाती फुगवून राहावी म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं. आमच्या या माता भगिनी बसल्यात ना, यांच्या कपाळावरची टिकली आणि यांच्या डोक्यावरचा पदर सुरक्षित राहावा म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं. मला कायम प्रश्न पडतो, नेहमी वाटतं, ज्यावेळेस वडुतुळापूरला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे तुकडे सापडले त्या संगमनेरच्या काठावर, त्यावेळेस त्यातला प्रत्येक तुकडा म्हणत असेल, धर्माचा विजय झाला, धर्माचा विजय झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे खूप मोठे आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, शंभूराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या आईची परिस्थिती खालावली गेली. अवघे 2.25 वर्षांचे शंभूराजे झाले आणि त्यांच्यावरचं मायेचं छत्र हरवलं. आता काय करायचं? कसं राहील हे पोर आई विडा? मासाहेब जिजाऊंनी एक छत्रपती घडवलेला होता आणि दुसरा छत्रपती घडवण्याची ताकद, ती धमक अजूनही राजमाता जिजाऊंमध्ये होती. तशा मासाहेब पुढे आल्या आणि या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घडायला लागले. अवघे 8 वर्षांचे शंभूराजे म्हणजे आज आमचा दुसरीतला मुलगा. अवघ्या 8 वर्षांच्या शंभूराजांनी कळत नकळत राजकारणात प्रवेश केला. मिर्झा राजा जयसिंगची तह झाला त्यावेळेस स्वराज्याचे 23 किल्ले दिले गेले आणि त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग म्हणाला छत्रपती शिवाजी महाराजांना की तुमच्या मुलाला ओलीस ठेवावं लागेल. अवघ 8 वर्षाचं ते बाळ शत्रूच्या छावणीत राहून आलं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सगळा अट्टहास ज्यासाठी केला तो दिवस उजाडला. हिंदवी स्वराज्याच्या राज्याभिषेकाचा दिवस उडाला. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होणार होते. सगळी रयत आनंदली होती आणि सगळी रयत डोळ्यात प्राण आणून त्या क्षणाची वाट बघत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अनेक धर्मशास्त्र पंडितांनी विरोध केला. का? तर छत्रपती शिवाजी महाराज शूद्र होते आणि शूद्राचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. शूद्र कधीही राजा होऊ शकत नाही. राजा होऊ शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त क्षत्रिय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्टांना बोलवून घेतलं राज्याभिषेकासाठी. तो दिवस उजाडला. सनई चौघडे वाजायला लागले. गागा भट्टांनी मंत्र पठण करायला सुरुवात केली. बघा शंभूराजे किती हुशार होते. मंत्र पठण करायला सुरुवात केली गागा भट्टांनी. गागा भट्ट मंत्र पठण करायला लागले आणि गागा भट्ट शूद्रांचे मंत्र पठण करत होते. गागा भट्टांना वाटायचं या समस्त या संपूर्ण पृथ्वी तलावरचा मी एकमेव धर्मशास्त्र पंडित विद्वान आहे. इथं या राजदरबारामध्ये उपस्थित असलेले सगळे माझ्या समोर शून्य आहेत. मी या सगळ्यांचा बाप आहे. मी एकमेव धर्मशास्त्र पंडित आहे या पृथ्वी तलावरचा. गागा भट्टांनी मंत्र पठण करायला सुरुवात केली आणि अवघे एवढेसे शंभूराजे बोलले, पण तुम्हाला क्षत्रियांचे मंत्र पठण करायचे, तुम्ही शूद्रांचे मंत्र पठण करताय.
गागा भट्ट चकित झाला. अरे एवढासा हा मुलगा, इथं एवढे धर्मशास्त्र पंडित उपस्थित आहेत. जे काही स्वराज्यात होते ते धर्मशास्त्र पंडित उपस्थित आहेत. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित आहेत. एवढा राजदरबार भरलाय. राज्याभिषेकासाठी इंग्रज सुद्धा आलेले. प्रत्येकाला आमंत्रण दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि कुणालाच कळलं नाही. कळलं कुणाला? एवढ्याशा शंभूराजांना. गागा भट्टाला त्या दिवशी समजलं की या पृथ्वी तलावरती माझ्यापेक्षाही मोठा एक धर्मशास्त्र पंडित आहे आणि त्यांचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. गागा भट्टांनी पुढे जाऊन एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या शेवटी त्यांनी लिहून ठेवलं की मी स्वतःला या संपूर्ण पृथ्वी तलावरचा धर्मशास्त्र पंडित समजायचो, पण माझ्यापेक्षाही एक धर्मशास्त्र पंडित आहे. त्यांचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि हा ग्रंथ मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. राज्याभिषेकाला उपस्थित असलेला हेनरी ऑक्झेंडन म्हणतो, या बाळ शंभूला इंग्रजी सुद्धा येत होती. स्वतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हेनरी ऑक्झेंडन सोबत इंग्रजीमध्ये संवाद साधलेला होता. एकूण 16 भाषा यायच्या शंभूराजांना. एवढे हुशार होते आमचे शंभूराजे. आणि मुघलांच्या दरबारामध्ये खर तर शंभूराजांना बदनाम करण्याचं काम अनेक लोकांनी केलं, पण विजय नेहमी सत्याचाच होतो आणि तो सत्याचाच होणार. शंभूराजे कालही धर्मवीर होते, आजही धर्मवीर आहेत आणि उद्याही आमच्यासाठी धर्मवीरच राहतील. शंभूराजे इतके हुशार होते, पण आमच्या लोकांनी गैरसमज पसरवले. आता सगळ्यात मोठा गैरसमज, मुघलांच्या दरबारामध्ये जो लेखक होता त्याने नमूद करून ठेवलं होतं आणि ते नमूद केलेलं सातारा जवळच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने इंग्लिश मध्ये भाषांतरित केलं. आणि तुम्हाला तर माहितीये आपल्या भारतातल्या लोकांचं इंग्लिश म्हणजे इंग्रजांनाही हरवतील. एवढं मोठं आमचं भारी इंग्लिश, एवढं फर्स्ट क्लासचं इंग्लिश. आणि त्यामध्ये त्या मुघलातल्या दरबाराच्या लेखकाने असं लिहिलेलं होतं की हा संभाजी नावाचा जो शिवरायांचा पुत्र आहे, त्याच्या भाषेत सांगायचं झालं की हा जो संभा आहे, जो शिवाचा मुलगा संभा आहे, हा इतका बलाढ्य आहे, इतका धैर्यवान, धैर्यशील, शौर्यवान आहे की त्याच्याशी कुठलाही सरदार, सुभेदार युद्ध करायला तयार नाही. आणि त्याला सत्तेची आता एवढी नशा चढली आहे की तो काय आता थांबणाऱ्यातला नाही. आणि हे त्यानं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं. आणि नशा या शब्दाला इंग्लिश मध्ये वाईन म्हणतात. आणि त्यानं लिहिलं असं, आणि हे पूर्ण सगळं वाक्य आम्ही वाचलंच नाही, वाचून दृश्यार केलं. आणि आम्ही त्या संपूर्ण वाक्यातला फक्त एकच शब्द घेतला, तो म्हणजे वाईन. आणि ठरलं की शंभूराजे नशा करायचे. दुसरं पत्र शंभूराजांनी स्वतः पोर्तुगीजांना लिहिलेलं होतं की आम्हाला 2 पिंप भरून दारू पाठवा. आता आमच्या लोकांना काय वाटलं, दारू कशासाठी लागते? पुरुष मंडळी, दारू कशासाठी लागते? समजलं? हाच विचार आमच्या लोकांनी केला आणि ठरलं शंभूराजे दारू प्यायचे. पण दारू तोफात ओतण्यासाठी सुद्धा लागते याचा विसर आमच्या लोकांना पडलेला होता. एकदा अकबराचं आणि औरंगजेबाचं भांडण झालं. आता अकबर म्हणजे अकबर आणि बिरबल मधला अकबर नव्हे, औरंगजेबाचा पुत्र अकबर. दोघांमध्ये युद्ध झालं. एवढा मोठा तो औरंगजेब, त्याचा पुत्र एवढा मोठा, अख्ख्या हिंदुस्थान सोडला आणि महाराष्ट्रात आला. कशासाठी? तर त्याला त्याच्या वडिलांवरती
म्हणजे औरंगजेबावरती चालून जायचं होतं, त्याच्याशी युद्ध करायचं होतं. आणि तो महाराष्ट्रातच का आला? कारण त्याला माहिती होतं या औरंगजेबाशी लढू शकेल आणि त्याला पुरण उरू शकेल असा एकमेव कोण आहे तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. शंभूराजांनी त्याला मैत्रीपूर्वक वागणूक दिली आणि मैत्रीचा प्रतीक म्हणून त्यांच्या गळ्यातली मोत्याची माळ अकबराला छत्रपती संभाजी महाराजांनी देऊ केली. आणि पुढे जाऊन शंभूराजांना समजलं की ही माळ त्याने एका नाट्यशाळेतल्या एका नर्तिकेला दिली. शंभू महाराज संतापले आणि म्हणाले, त्याला दिलेल्या सगळ्या सवलती काढून घ्या आणि आपण आता औरंगजेबावरती चालून जाणार नाही. शंभूराजांना राग होता या गोष्टीचा. काहीतरी म्हणे ती मोहित्यांची मंजुषा, तिच्यावर आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलात्कार केला, विनयभंग केला, अशा गोष्टी रचल्या गेल्या. पण जेव्हा इतिहासाची पडताळणी केली तेव्हा लक्षात आलं, जेव्हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, जेव्हा त्यांनी बलिदान दिलं, त्याच्या 9 वर्षानंतर ती वारली. आणि आमचे लोक म्हणतात की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तिचा विनयभंग केला म्हणून तिने आत्महत्या केली. मग जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 9 वर्ष निधनानंतर ती वारते, तर मला म्हणायचंय कदाचित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूताने तिच्यावर बलात्कार केलेला असावा. अशा चुकीच्या गोष्टी आमच्या समाजामध्ये पसरत गेल्या आणि पसरत राहिल्या. ॲब कॅरे नावाचा एक फ्रेंच जो हिंदुस्थानामध्ये फेरफटका मारायला यायचा, त्याने 1672 मध्ये लिहून ठेवलं होतं की हा शंभू जो आहे ना, हा बाल शंभू, तो त्याच्या पित्याला अगदी शोभेसारखा आहे. शिवरायांचा 1.25 शेर आहे आणि हा इतका धैर्यवान, बलवान, शूर आहे की आत्ताचे जे तरुण आहेत, जे सवंगडी आहेत, त्यांना यांच्या सोबत युद्ध करायला, यांच्या सोबत रणांगणात उतरायला फार आवडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य तिपटीने वाढलं आणि जो आर्थिक खजिना होता तो दुपटीने वाढला. हे होतं शंभूराजांचं धैर्य, शौर्य. एवढे शूर होते आमचे शंभूराजे, आणखीन कुठले पुरावे द्यायचे इतिहासाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी असा छावा घडवला होता, मासाहेब जिजाऊंनी असा छावा घडवला होता. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण आम्हाला हे कधी कळलंच नाही कारण आम्ही इतिहास वाचत नाही. इतिहास वाचत चला. इतिहास वाचणं फार महत्वाचं आहे बरं का. कारण एखादा समोर येतो, काही बोलून जातो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. मला सांगा, ज्यावेळेस शंभूराजांच्या धर्मत्वावरती, त्यांच्या धर्मप्रतिष्ठेवरती प्रश्न उचलला गेला, त्यावेळेस तुमची आणि आमची जबाबदारी नव्हती का हो? त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची नव्हती का? मी आजही म्हणते, उद्याही म्हणेन आणि कालही म्हणेन, शंभूराजे धर्मवीर होते, शंभूराजे धर्मवीर आहेत आणि शंभूराजेच धर्मवीर राहतील. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा, सन्मान राखतो, जाण जोखतो, तुफानवादीचा राजा, तुफानवादीचा राजा. सगळ्यात महत्वाची आणि सांगायची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. का उभं केलं आणि का छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य सगळ्यांपेक्षा वेगळं होतं? ज्यावेळेस परकीय सत्तेचं राज्य होतं, त्यावेळेस तुमच्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांकडून कर आणि महसूल गोळा केला जायचा. तुमच्याकडून जर 200 रुपये कर वसूल करायचा असेल तर तुमच्याकडून 2000 कर वसूल केला जायचा. आणि त्या राज्याच्या राजाला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं काय.
आपल्याकडे आपला कर येतोय ना, बस, बाकीचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे गावातल्या पाटलांनी, देशमुखांनी, कुलकर्ण्यांनी रयतेवर जुलूम जबरदस्ती केली, वाडे बांधले, घोड्या घेतल्या, लोकांना कामाला ठेवलं. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले त्यावेळेस रयतेचा आणि राजाचा सहज संबंध आला, समोरासमोर संबंध आला. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशमुखांनी, देशपांड्यांनी, कुलकर्ण्यांनी, पाटलांनी जे वाडे बांधून ठेवले होते ना या शेतकऱ्यांच्या जीवावरती, ते सगळे जमिनीदोस्त केले. हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. आम्ही हे घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी जगवला. ज्यावेळेस स्वराज्यामध्ये युद्ध चालायची त्यावेळेस युद्धाला जाणारे सगळे स्वार पिकांमधून जायचे, सगळं पीक नेस्तनाभूत व्हायचं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला सांगितलं की तुमच्या काडीला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि स्वतःच्या सैन्याला बजावून सांगितलं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लागला नाही पाहिजे. हे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. हे आम्ही लक्षात घेतलं का? हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माची व्याख्या केली बुधभूषण या ग्रंथामध्ये. जीवितम मृततम मरे देहिणम धर्म वर्जित मृत्यू धर्मेण संयुक्ते दीर्घजीवी भविष्यती. जो माणूस जिवंतपणी स्वतःचा धर्म विसरतो त्याच्या जगण्याला काडी मात्र अर्थ उरत नाही. पण जो माणूस मरेपर्यंत स्वतःचा धर्म सोडत नाही तोच माणूस धर्मवीर म्हणून ओळखला जातो. हे आमच्या शंभूराजांचे शब्द आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची महिलांबाबतीची एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक किस्सा आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज श्रीशैलम मल्लिकार्जुनला गेले आणि त्याच्यानंतर कर्नाटकात पोहोचले. कर्नाटकामध्ये बेलवाडी नावाचे एक ठाणे आणि त्या बेलवाडी नावाच्या ठाण्याची एक ठाणेदारीण होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सरदार, त्याला वाटलं आपण एवढं सगळं जिंकत आलोय, हेही जिंकून घेऊ. एक महिला आहे, सहज पराभव करता येईल. त्याने असा विचार केला आणि थोडंफार मराठ्यांचं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण ती बेलवाडीची ठाणेदारी मोठी जिद्दीची आणि चिवट. प्रतिकार केला आणि मराठ्यांचा ठार पराभव झाला. मराठ्यांचा पराभव झाला आणि तेही एका महिलेच्या हातनं. सखोजी गायकवाड हा सरदार, त्याला वाटलं आता हे जर महाराजांना कळालं तर काय होईल. आधीच तो हरलेला होता. सत्तेची, आपण हरलोय याची आग त्याच्या मनामध्ये धुमसत होती. त्याला पुन्हा एकदा ताकद लावली. होता नव्हतं तेवढं सगळं सैन्य गोळा केलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. आणि यावेळेस मात्र त्या देसाईणीचा पराभव झाला. शरणागत आणि पराभूत मल्लव देसाई मान खाली घालून निघाली. अचानक थबकली, क्षणात मागे वळाली. तिनं आपलं तान्हबळ आपल्या सोबत घेतलं आणि ती महाराजांच्या समोर आली. महाराज काय बोलणार तेवढ्यात ती सरदिशी पुढे झाली. तिनं आपल्या हातातलं तान्हबाळ महाराजांच्या मांडीवर टेकवलं आणि म्हणाली की राजे, तुमची गुन्हेगार मी आहे, तुमची पराभूत मी आहे. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे, सजा द्यायची आहे ती तुम्ही मला द्या. पण या सगळ्या प्रकारामध्ये माझ्या तान्ह्या बाळाला काही त्रास नको. शेवटी आईचं काळीज होतं होते. आणि महाराज तिच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशाराच झाली. चिटणीस दुधाची वाटी आणि चमचा घेऊन आला आणि आपल्या मांडीवरच्या त्या तान्ह्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराज चमच्याने दूध पाजायला लागले. तिला नवल वाटलं आणि महाराज म्हणाले
महाराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये एका स्त्रीला बहीण मानलं आणि ती होती मल्लव्वा देसाई. आणि त्यांच्या चिटणीसाला महाराजांनी सांगितलं की या आमच्या भाच्याच्या दूध भाताची व्यवस्था म्हणून नववतन जोडून द्या. आमच्या भगिनीचा चोळीस बांगडींना सन्मान करा आणि त्यांना त्यांचं राज्य परत द्या आणि चोळी बांगडीचा सन्मान म्हणून सुद्धा नववतन जोडून द्या. मल्लव्वा देसाई आश्चर्यचकित झाली. म्हणली, कसला आहे हा राजा? कोण आहे हा राजा? मी गुन्हेगार आहे, मी शरणागत आहे, मी पराभूत आहे. माझं राज्य मला परत दिलंच. दूध भाताची व्यवस्था म्हणून नववतन, चोळी बांगडीची व्यवस्था म्हणून नववतन, आणि हा राजा लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे. आणि म्हणून तिनं त्या बेलवाडीच्या ठाण्यामध्ये काही दगडी कोरीव शिल्प बनवून घेतली, जिथे छत्रपती शिवाजी महाराज बसलेत. महाराजांच्या मांडीवर त्या तान्हा बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि ती मल्लव्वा देसाई शेजारी उभा आहे. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे दुसरं जिवंत स्मारक होतं. कुठं? कर्नाटकामध्ये. राजे कुठले? महाराष्ट्राचे. आणि महाराजांची स्मारक कुठं? कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये. हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे, जे आम्ही जपलं पाहिजे. आज मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवता? काय शिकवता? आम्ही आमच्या मुलांना मोबाईल देतो. आणि आमची मुलं मोबाईल बघतात. आज संपूर्ण व्याख्यानामध्ये चांडोळकरांना विनंती करून सांगते, माझ्या व्याख्यानातलं काही घेऊन जाऊ नका, फक्त एवढं घेऊन जावा, तुमच्या मुलाला रोज संध्याकाळी न चुकता फक्त शिवचरित्रातली 5 वाक्य वाचून दाखवा आणि समजावून सांगा. मी खात्री देते, तुमचा मुलगा कधी वाईट वळणाला लागणार नाही आणि तुमच्या मुलाच्या हातून कधी चुकीचं कृत्य घडणार नाही. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवारातली देवता होती. ज्यावेळेस कल्याणचा खजिना लुटला गेला, त्यावेळेस कल्याणचा सुभेदार, कल्याणच्या सुभेदाराची सून आणि कल्याणच्या सुभेदाराचा मुलगा ह्यालाही ताब्यात घेण्यात आलं. खजिन्यासोबत ह्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि राजदरबार भरलाय. राजे सिंहासनावर आरूढ झालेत आणि सरदार म्हणाला की राजा, कैद्यांना पेश करू का? करा की, वाट कसली बघताय? कैद्यांना पेश केलं गेलं. पहिला होता कल्याणचा सुभेदार आणि दुसरा होता कल्याणच्या सुभेदाराचा मुलगा. आणि महाराजांनी सांगितलं की यांना सोडून द्या. कल्याणचा सुभेदार आणि त्याचा मुलगा खुश झाले की आपल्याला सोडून दिलं. या राजाने आपल्याला सोडून दिलं. आणि परत एक सरदार म्हणाला, महाराजांचा जो सरदार होता, की राजा, अजून कैदी बाकी आहे. राजा म्हणाले, मग वाट कसली बघताय? पेश करा. आणि मग तो म्हणाला की राजा, तो पुरुष नाही, ती स्त्री आहे. आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती जरी तुम्ही शोधली तर अशी सौंदर्य रूपवती तुम्हाला शोधून सापडणार नाही. महाराज म्हणाले, मग पेश करा. आणि पेश केले गेलं. ती होती कल्याणच्या सुभेदाराची सून. खरंच तिचं सौंदर्य संपूर्ण पृथ्वी तलावरती जरी शोधलं तर अशी सौंदर्य रूपवती सापडणार नाही, असं तिचं सौंदर्य. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला बघितलं, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द होते की आमच्या मासाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर निपजलो असतो. म्हणजे हे विचार आहेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. मला कायम वाटतं, या देशातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असती जर प्रत्येक पुरुषाची नजर छत्रपती शिवाजी महाराज असती. हे आम्ही घेतलं का? आमच्या महाराजांकडून आम्ही काय घेतलं हे खूप महत्वाचं आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेतलं, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमच्या डोक्यात कधी घुसलेच नाहीत.
आज आम्ही अनेक ठिकाणी फिरायला जातो. गड किल्ल्यांवरती जा, तुमच्या मुलांना घेऊन जा, तुमच्या मुलांना दाखवा आपल्या महाराष्ट्राचं वैभव, दाखवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कमवून ठेवलंय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी काय कमवून ठेवलंय. आज आज 2020ला आपण म्हणतो ना स्वच्छ भारत मिशन. या स्वच्छ भारत मिशन आपण जे 2020ला स्वप्न बघत होतो ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी पूर्ण केलं होतं. आजही तुम्ही रायगडावरती जा, तुम्हाला तिथं शौचालय दिसेल. रायगडावरती जा आणि नीट बघा, तुम्हाला शौचालय दिसेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठपर्यंत होते बघा, त्यांची दूरदृष्टी काय होती. म्हणजे आपण अजून 450 वर्ष मागे आहोत. एवढे छत्रपती शिवाजी महाराज पुढे होते, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज आमच्या माता भगिनी, खरं सांगते महिलांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जर बलिदान दिलं नसतं ना, तर तुमची आमची व्यवस्था, तुमची आमची व्यथा, माझी व्यथा ऐकण्यासारखी आणि सांगण्यासारखी सुद्धा नसली असती. हे लक्षात घ्या तुम्ही. आज आमच्या मुली फॅशनच्या नावाखाली टिकली लावायला लाजतात. अभिमानाने लावा, पोरांना तुम्ही गंध लावा. अहो, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तुमच्या एवढूच्या टिकलीसाठी आणि तुमच्या डोक्यावरचा पदर सुरक्षित राहावा म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, त्यांचं बलिदान असं वाया घालवू नका. आज आमच्या मुलींना ओल्ड फॅशन वाटतं टिकली लावणं म्हणजे आणि मुलांना गंध लावणं म्हणजे. अरे, तुमच्याकडे बघितल्यावर कळलं पाहिजे हिंदूंचे बछडे, हे लक्षात घ्या आधी. आमच्याकडे गावामध्ये फार असतं सुतार, चांभार, ढोर, नावी, घोसावी, महार, मांग, मातंग, मराठा, राजपूत. अरे, सगळा सण आहे, हिंदू म्हणून एकत्र या, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. आम्ही हिंदू म्हणून एकत्र यायला कुठेतरी कमी पडतो. आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट, कुठेतरी चौकात, गल्लीत, कट्ट्यावर, वट्ट्यावर, तोंडामध्ये नाही ते प्रकार ठेवून लाल पिचकाऱ्यात थुकत बसणारे हिजडे जन्माला घालण्यापेक्षा चांगले हिंदू धर्माचं रक्षण करणारे धर्मरक्षक जन्माला घाला, हे सगळ्यात जास्त महत्वाचे. आज खूप लोकांना कमीपणा वाटतो. टिकली लावणं, राहणं, मराठ्यांसारखं राहणं, मराठी संस्कृती जपणं. पण पोरांनो, आज नाही तर कधीच नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आज नाही तर कधीच नाही. अहो, आपला धर्म आहे, आपण जपला पाहिजे. आमचे गड किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. तुम्ही सांगता ना, अभिमानाने सांगता ना की मी मराठा आहे, मी 96 कोळी मराठा आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसातला आहे. माझा राजा म्हणून सांगता ना, मग माझे गड किल्ले म्हणून त्यांचं रक्षण करा, त्यांचं संवर्धन करा. आज आम्ही गड किल्ल्यांवरती जातो. गड किल्ले पाहायला जाऊ नका, अनुभव घ्यायला जा. ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं आणि ज्या वेळेस औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना विचारलं की स्वराज्याचा खजिना कुठे आहे, त्यावर काय म्हणाले असतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज? अरे, हा खास सह्याद्री म्हणजे आमच्या स्वराज्याचा खजिना आहे. कसा नेशील सांगा, कसा नेणार तो सह्याद्री? खंत एका गोष्टीची वाटते. आजही तुम्ही इंग्लंडमध्ये जावा, इंग्लंड मधले 400 नाही 500 वर्षापूर्वीचे जुने किल्ले आजही जसेच्या तसे आहेत आणि लोक त्या किल्ल्यांमध्ये राहतात. आजही वसाहत होते तिथे. आणि आमच्या किल्ल्यांची व्यथा काय चालू आहे? मी तुम्हाला रोज जा म्हणणार नाही, पण आठवड्यातला एक वार गड किल्ल्यांसाठी द्या, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. रायगडला जा, सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. खूप अभिमान वाटतो ज्यावेळेस 70-80 वर्षाची म्हातारी आई काठी टेकवत राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड चढते. काय अभिमान वाटतो त्यावेळेस. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवता का की छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर जय मानायचं बरं का बाळा? शिकवलंय का कधी तुमच्या मुलांना? अजिबात शिकवलं नाही. मी लिहून देते,
कारण हे त्या मातीमधनं येतं. या मातीने संघर्ष करायला शिकवले आपल्याला. आज आमच्या पुरुष मंडळींची, आमच्या मुलांची, आमच्या मुलींची खूप मोठी मोठी आदर्श असतात, आयडॉल्स असतात. अरे जर तुमचा बाप आणि तुमची आई शेतकरी आहे तर कुठलाही जगातला असा व्यक्ती नाही ज्याला तुम्ही आदर्श मानावं. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अहो आमचा बाप, आमचा शेतकरी बाप आणि आमची शेतकरी आई शेतामध्ये जेव्हा कष्ट करते ना तसं कष्ट कुणीच करू शकत नाही. आम्ही शेतामध्ये 12-12 तास कष्ट करतो, स्वतःच्या शेतात कष्ट करतो. किती संकट आली, किती अडचणी आल्या तरी आम्ही थांबत नाही. ही शेतकऱ्यांची खासियत आहे. आणि मला नाही वाटत शेतकऱ्यांच्या मुलांना कुठल्या एखाद्या व्यक्तीचा आदर्श घ्यायची गरज आहे. व्यक्तीचा म्हणते, महापुरुषांचा नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. आज आम्ही आदर्श कुणाला ठेवतो? जे आमच्या रील्सवर, आमच्या मोबाईलवर, आमच्या युट्यूबवर येतात त्यांना. जर तुमच्या घरात संघर्ष करून झगडणारी लोक आहेत, तुमच्या देवासारखे आई बाप आहेत, तर कशाला लोकांना आदर्श मानत बसता? एवढा मोठा संघर्षमय त्यांचा जीवन प्रवास तुमच्या समोर ठेवलाय. मला सांगा, तुमची आई घरामध्ये स्वयंपाक करते आणि ज्या वेळेस स्वयंपाक कमी पडतो, तुमची आई कमी खाते पण काय म्हणते? माझं पोट भरलंय. असं कोण म्हणाल का तुम्हाला? अजिबात म्हणणार नाही. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तुमच्या वडिलांकडे हट्ट करता, शेतकरी आहे ना तुमचा बाप, तरी तुम्ही हट्ट करता, तरी तुमचा बाप तुम्हाला ती गोष्ट घेऊन देतो. जगात आई वडील सोडले तर आपलं कुणी नसतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एक वाक्य कायम ऐकलं असेल, जर छत्रपती शिवाजी महाराज घडायचे असतील ना तर राजमाता जिजाऊ घडल्या पाहिजेत. ऐकलंय ना तुम्ही हे वाक्य? पण मी त्या वाक्याचा आणखीन एक बोलते. जर राजमाता जिजाऊ घडायच्या असतील ना तर स्वतःच्या मुलीच्या हातात तलवार देऊन तिला लढायला शिकवणारा बाप जन्माला आला पाहिजे. कुठेतरी आमच्या मुली कमी पडतात. पोरींनो, स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे. एवढं तरी सक्षम तुम्ही असलंच पाहिजे. मासाहेब जिजाऊंना 8 सुना होत्या, 8 सुना. पण त्यातली एकही अशी नव्हती जिला स्वतःचं रक्षण करता येत नाही. स्वतः सईबाईंना डोहाळे कसले लागले होते? घोडस्वारीचे, दांडपट्ट्याचे. मासाहेब जिजाऊंना तर लागलेलेच होते. सईबाईंना सुद्धा हे डोहाळे लागले होते. येसूबाईंना हे डोहाळे लागले होते. म्हणजे आमच्या मासाहेब जिजाऊंनी सांगितलंय, प्रत्येक स्त्रीने सक्षम असलं पाहिजे. निदान आपण स्वतःचं रक्षण करू शकू इतकं सक्षम असलंच पाहिजे. ही गोष्ट लक्षात आम्ही घेतली पाहिजे. आम्ही काय करतो मला सांगा? ज्या वेळेस आम्हाला सकाळी कॉलेजला जायचं असतं त्यावेळेस आमची आई आमच्यासाठी स्वयंपाक करत असते आणि आम्ही 2-2 तास आरशासमोर असतो. हात जोडून विनंती आहे पोरींनो, बापाची मान खाली जाईल असं कधीच वागू नका, कधीच वागू नका. कारण तुमचा बाप ताठ मानेने समाजामध्ये जगला पाहिजे. तुमच्यासाठी करत असतो तुमचा बाप सगळं. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आमची मुलं, मी आता जे काही वाक्य म्हणाले ते प्रत्येकाला बोचलं असेल, पण खरंच आहे बंधूंनो, खरंच आहे भावांनो, तुम्ही जर आज पुढे आला नाही तर कुणीच पुढे येणार नाही. एक लक्षात ठेवा, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आहे. तुम्ही त्यांची मुलं आहात. तुम्ही जर ठरवलं ना तर अख्खं जग इकडचं तिकडं करू शकता. आठवतंय का? वेडात मराठे वीर दौडले 7. अवघे 7 मराठे होते हो, पण सगळं नेस्त नाबूद करून टाकलं. तुम्ही हे पण ऐकलं असेल, परिस्थिती जेवढी तिखट मराठा तेवढाच तिखट. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे.
आम्ही काय केलं मी सांगते. आमच्या मावळ्यांकडे जी रांगडी छाती होती ना, जो आमचा मावळा अभिमानाने सांगायचा ना आम्ही शिवाजी राजांचं सवंगडी आहोत, ते आम्ही घेतलं. अहो स्पर्धा लागली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, जगण्यासाठी नाही बर का, मरण्यासाठी स्पर्धा लागली होती. तानाजी म्हणायचा, राजा ही मोहीम आपली, आपण जाणार. तसा बाजी म्हणायचा, अरे ए ताना हो माग, ही मोहीम आपली, आपण जाणार. तसा संताजी म्हणायचा, अरे ए बाजी कुठं निघालास पुढं, होय माग, ही मोहीम आपली आहे, आपण जाणार. राजा सगळ्यांना माहिती होतं एक दिवस मरण आहे. काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे असं की छत्रपती शिवाजी महाराजांवर ही सगळी मुलं आपल्या जीवाची, आपल्या संसाराची पर्वा न करता जीव द्यायला तयार झालेली होती. हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य, हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक आंध्र प्रदेशमध्ये होतं. आजही आहे. तुम्ही जर कधी श्रीशैलम मल्लिकार्जुनला गेलात तर तिथलं 4थं कोपूर आहे आणि त्या 4थ्या कोपुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलंय. त्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज श्रीशैलम मल्लिकार्जुनकडे आंध्र प्रदेशमध्ये दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले होते, राजे महाराष्ट्राचे, का उभारलं असेल त्यांनी महाराजांचं स्मारक? जेव्हा राजे श्रीशैलम मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी गेले त्यावेळेस महाराजांनी त्या मंदिराला निरखून पाहायला सुरुवात केली. महाराजांना वाटलं काय सुंदर मंदिर आहे, काय सुबक मंदिर आहे, काय देखणं मंदिर आहे. आपल्याला बालाजीचं मंदिर फार भावतं, महाराजांना श्रीशैलम मल्लिकार्जुनचं मंदिर फार भावलं. महाराज गाभाऱ्यात गेले, महाराजांनी दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांनी पुन्हा एकदा त्या मंदिराला निरखून पाहायला सुरुवात केली. महाराजांनी त्या मंदिराला निरखून पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं की या मंदिराचं 4थं कोपूर बांधायचं राहिलंय आणि ते बांधलं पाहिजे. राजे महाराष्ट्राचे गेलेत आंध्र प्रदेशात, कर्नाटकात आणि तिथं जाऊन महाराज काय विचार करतात की आंध्र प्रदेशमध्ये पुरं राहिलेलं मंदिर बांधलं पाहिजे. महाराजांना नसतं म्हणता आलं का की हा काय भाग माझ्या मतदारसंघातला नाही, पण महाराजांनी तो विचार नाही केला. तिथल्या आजूबाजूच्या कारागिरांना महाराजांनी गोळा केलं आणि महाराजांनी त्या कारागिरांना सांगितलं की आपल्याला या मंदिराचं 4थं कोपूर बांधायचंय. किती खर्च येईल? रक्कम सांगितली त्या कारागिरांनी. महाराजांनी ती तातडीनं जमा केली आणि महाराज पुढच्या मोहिमेसाठी निघाले. 4थं कोपूर बांधून पूर्ण झालं, पण त्या कारागिरांना वाटलं अरे हा कसला राजा आहे, आतापर्यंत इथं अनेक राजे आले, महाराजे आले आणि गेले सुद्धा, पण कुठल्याच राजाला वाटलं नाही की हा 4थं कोपूर बांधून काढलं पाहिजे. वाटलं कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि हा राजा लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे, स्मरणात राहिला पाहिजे, मग काय करता येईल. आणि त्यातला एक कारागीर म्हणाला, असं केलं तर आपण जे 4थं कोपूर बांधलंय त्या 4थ्या कोपुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम आणि ठरलं. श्रीशैलम मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या 4थ्या कोपरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली. आजही कधी गेलात तर दर्शनासाठी जा, दर्शन घ्या, बघा, का अभिमान वाटतो. आपण आहोत महाराष्ट्राचे, आलोत आंध्र प्रदेशात आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं मंदिर आहे, तेही पहिलं जिवंत असतानाचं. खूप अभिमान वाटतो आपल्याला. मी एक गोष्ट नेहमी सांगते. एक राजा होता आणि 2 कैदी होते आणि त्या दोन्ही कैद्यांना त्या राजाने फाशीची शिक्षा सुनावली. तसा त्यातला एक कैदी चक्कर येऊन खाली पडला, बेशुद्धच झाला.
आणि दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा उभा राहिला. तो बेशुद्ध झालेला शुद्धीवर आला तरी हा न्यूटनच. आणि तो उठून उभा राहिला आणि त्याला म्हणाला, काय रे, तू शिक्षा ऐकली नाहीस का? तो म्हणला, ऐकली की. अरे फाशीची शिक्षा दिली आपल्याला. हा मग ऐकली की. अरे फाशीची शिक्षा दिली आपल्याला, आपण मरणार आहे. अरे काय त्या फाशीचं घेऊन बसलास? मी आकाशात उडणाऱ्या घोड्याचा प्रयोग करतोय आणि तुला खरं सांगतो, प्रयोग अगदी अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडायला लागेल. हे त्यांचं सगळं बोलणं राजाच्या प्रधानानं ऐकलं आणि राजाच्या कानात जाऊन सांगितलं. आता राजा काय म्हणला बघा, आकाशात उडणारा घोडा, हा जर घोडा माझ्याकडे असेल तर या पृथ्वी तलावरचा सगळ्यात श्रीमंत महान राजा मी. आणि त्याने विचारलं, काय रे, काय म्हणलास? तसा तो म्हणला, अहो राजे, आकाशात उडणाऱ्या घोड्याचा प्रयोग करतोय मी आणि आता प्रयोग अगदी अंतिम टप्प्यात आलाय बर का. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडायला लागलच. पण आता मला फाशीची शिक्षा झाली, आता काय करायचं? आणि तसा तो राजा म्हणाला, चल दिलं तुला 1 वर्ष. मग तो दुसरा कैदी बेशुद्ध झालेला हळूच त्याच्या कानात येऊन म्हणला, होय रे, घोडा खरंच आकाशात उडतोय. तो म्हणला, अरे येडाय का तू, घोडा कधी आकाशात उडतोय? मग अरे उडतो घोडा आकाशात. मग आणि जर नाहीच उडला तर मला फाशी देणारा राजा मरल, नाहीच उडला तर मी मरण, आणि तू बी नाही मेला आणि राजा बी नाही मेला तर खरंच घोडा आकाशात उडल. अरे मी माझ्या जगण्याचे पर्याय निर्माण करतोय. उद्या काही होऊ शकतं, उद्या काही होईल, पण मी थांबणार नाही. मी माझ्या जगण्याचे पर्याय निर्माण करत राहीन. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी का झाले याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कधी थांबले नाहीत, अडखळले नाहीत, डगमगले नाहीत, कायम पर्याय निर्माण करत राहिले राजे. सईबाईंचं निधन झालं. अवघे 2 वर्षांचे, 1.5 वर्षांचे शंभूराजे. दुःखाचा डोंगर कोसळला होता महाराजांवर आणि तो खान 40,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. काय करायचं महाराजांनी? द्यायचं सगळं सोडून. महाराजांनी आधीच लक्षात घेऊन ठेवलं होतं की राजाला संसार नसतो. राजे तसे गड उतार झाले तोपर्यंत 40,000ची फौज घेऊन खान वाईपर्यंत आला होता. आता काय करायचं? महाराजांनी खानाचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती कसा मेला माहिती नाही, हत्ती कुणामुळे मेला माहिती नाही, हत्ती कशामुळे मेला माहिती नाही, पण हत्ती मेला एवढंच खरंय. आणि त्या काळामध्ये असा समज होता की जो स्वारीवर जातो त्याचा हत्ती जर मेला तर तो सगळ्यात मोठा अपशकुन, म्हणजे आता पराभव ठरलेला आहे. खानाचं सैन्य घाबरलं, पण खानाच्या सैन्यापेक्षा सुद्धा खान जास्त घाबरला. काय केलं खानानं? येता येता आपल्या 60च्या 60 बायकांचे मुडदे पाडले आणि मग तो पुढे निघाला. का पाडले मुडदे? परत येऊ का नाही याची खात्रीच नाहीये ना. आणि जर आपण परत नाही आलो तर या 60 जणींना कोण सांभाळणार? इथंच महाराज अर्धी बाजी जिंकले. खडाच्या मनात भीती पेरण्याचं महाराजांचं षडयंत्र यशस्वी झालं. महाराज प्रतापगडाकडे निघाले. आता महाराजांनी खानाच्या भेटीसाठी निवडला होता प्रतापगड. प्रतापगडच का निवडला महाराजांनी? शेजारी थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर म्हणून? अजिबात नाही.
भयाने बिकट आहे किर्र जंगलांचा, दऱ्याखोऱ्यांचा, जिथं माणसांची तर बात सोडा, पक्षीही फिरकत नाहीत, जिथं सूर्य पोचत नाही, असा भयान प्रतापगड निवडला छत्रपती शिवाजी महाराजांनी. खानबाईच्या घाटात आलाय, पसरणीच्या घाटात खान आलाय आणि महाराजांनी तान्हाजीला बोलवून घेतलं. तान्हा, आपलं सैन्य कुठे? सैन्य गोळा करायला सुरुवात करा. तान्हाजी म्हणला, होय राज, करतो की. 2 दिवसांनी तान्हाजीला महाराजांनी बोलवून घेतलं परत. तान्हा, किती? 7,500 राज. किती? 7,500. खानाचं सैन्य किती आहे? 40,000. आणि आपलं सैन्य किती आहे? 7,500. निभाव लागू शकतो का? महाराज म्हणाले मग तानाजीला, अजून वाढलं पाहिजे. नाही राज, नाही वाढू शकत. अरे ताना, 40,000ची फौज घेऊन येतोय खान, आपल्या 7,500 अजून वाढलं पाहिजे. राज, ह्याच्यावर आपला एक बी गडी वाढू शकत नाही. आता काय करायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी? पळून जायचं, लपून बसायचं, द्यायचं सगळं सोडून? अजिबात नाही. राजांनी पर्याय काय काढला बघा. अफजल खानाचा वध झाला ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये, पण महाराजांनी पर्याय काय काढला? आपले वाढू शकत नाहीत? नाही राज, आपले वाढू शकत नाहीत. नाही राजा, मग खानाचे कमी करा. काय पर्याय काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी? आणि मराठ्यांनी काय करावत केली बघा. खानाचा सैन्य वाईच्या पसरणीच्या घाटात आलं आणि पसरणीच्या घाटामध्ये खानाचं जे पसरलेलं सैन्य होतं त्यातलं 20,000च सैन्य पुढे सरकलं, 20,000 मागेच राहिले. पुढे रणतोंडीचा घाट, जिथं माणूस रडल्याशिवाय, त्याचं तोंड रडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, असा रणतोंडीचा घाट. त्या घाटामध्ये खानाचं 15,000 सैन्य मागे राहिलं. उरलं किती? अवघ 5,000. घेऊन किती आला होता? 40,000. परत महाराजांनी खानाला पत्र पाठवलं, आमच्याशी भेटायचं यायचं असेल तर अवघे 1000 सोबत घेऊन येणे. परत 4,000 सैन्य मागे टाकलं आणि 1,000 फौजेसह खान पुढे निसटला आणि भेटीचा वक्ते ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं 12:35 खानाला भेटायचं. 12:35 गड उतरायचा. आता मला सांगा, 12:35 का हो? खान प्रतापगडाच्या पायथ्याला आहे. त्याने जर विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांकडे वर बघावं, कसा येतोय, किती जणांना घेऊन येतोय, तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात घुसली पाहिजेत. आणि जर आपण खान काय करतोय हे बघायचं म्हणलं तर खानाची प्रत्येक हालचाल ना हालचाल आपल्याला दिसली पाहिजे. 12:35 सूर्य बरोबर मध्यावर येणार होता. बघा महाराजांनी काय अक्कल लावली. आणि महाराज काय म्हणाले असतील मग खानाच्या भेटीला जाताना? चला रे मावळ्यांनो, येसाजी, संताजी, धडाजी, हंबीर मामा सगळं या, आपण जाऊ आणि खानाला मस्तपैकी भेटून येऊ, असं म्हणले असतील का छत्रपती शिवाजी महाराज? अजिबात नाही. अवघे प्रमुख 4 आणि आणखीन 8 मावळे घेऊन राजा निघाले.